जे नागरिक आहेत त्यांनी जी दृश्य आपण पाहतोय ती अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारी ही दृश्य आहेत। संजय राजपूत यांचं पार्थिव जे आहे ते दाखल झालेलं आहे। नागरिकांची गर्दी, नागरिकांचा आक्रोश, नागरिकांचा संताप आणि त्याच वेळी अनावर होणारं दुःख, हे सगळं चित्र एकाच या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। अखेरचा एक त्यांची झलक पाहता यावी यासाठी या नागरिकांनी गर्दी केलेली आहे। संजय राजपूत यांच्या घराखाली ही गर्दी आहे। त्यांच्या मूळ गावी पार्थिव जे आहे ते दाखल झाले। संजय राजपूत यांचं वय 49 वर्ष होतं आणि संजय राजपूत हे सीआरपीएफच्या बटालियन 115 चे जवान होते। 1996 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी ते सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते। त्यांनी 20 वर्ष नोकरी केली आणि 5 वर्ष त्यांनी नोकरीची अतिरिक्त वाढवून घेतली होती। आणि या शहीद जवानाला आता अखेरचा सलाम करण्यासाठी सगळे नागरिक एकवटलेले आहेत। 1996 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरात झाली होती। संजय राजपूत यांना 2 मुलं आहेत, एक 12 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा। याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्यासह। सागर, काय सांगाल? अक्षरशः एक शेवटची झलक किंवा शेवटचा सलाम करण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी आपल्याला दृश्यांमध्ये पाहता येते, काय सांगाल? दिशांनी नक्कीच संजय राजपूत यांचं पार्थिव जे आहे ते आता त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते अंत्ययात्रेसाठी निघणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे। भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबादाच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी देण्यात येत आहे। आपण बघू शकतो की त्यांचं पार्थिव जे आहे ते आता जी व्हॅन आहे त्यामधून काढण्यात येत आहे आणि मोठा भारत माता की जय घोषच्या नारे जे आहेत ते या ठिकाणी दिले जातात। आपण बघू शकतो की पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणात तैनात आहे। मलकापूरकर असतील, त्याचबरोबर इतर आसपासच्या गावातील लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणचे स्थानिक आमदारांनी त्यांच्या पार्थिवाला सल्ला दिलेला पाहायला मिळतोय। मोठा गर्दी, मोठा रोष जो आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत आणि काही वेळामधून दर्शनासाठी पार्थिव जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि त्यांना श्रद्धांजली जी आहे ती वाहण्यात येणार आहे। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। निश्चितच सागर, खरं तर वंदे मातरम असो, अमर रहेच्या घोषणा असो, संपूर्ण परिसर जो आहे तो दणाणून गेलेला आहे। नागरिकांमध्ये संताप असो, राग असो, द्वेष असो किंवा दुःख असो, हे सगळं चित्र या एका दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय, काय सांगाल? नक्कीच मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। युवकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। एकंदरीत आपण बघितलं तर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे। त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या घरामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी दर्शनासाठी रांगा ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत। युवतीतील मोठ्या प्रमाणात वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात। युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पार्थिव जे आहे ते चौथऱ्यावरती ठेवण्यात आलेलं आहे। लोक जे आहेत हातामध्ये झेंडे घेऊन भारत माता की जयच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात। पूर्ण मलकापूरकर जे आहेत ते अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मी तुला दाखवू शकतो की संजय राजपूत यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या घराजवळ ठेवलेलं आहे। लहान मुलं असतील त्यांच्या हातामध्येही राष्ट्रध्वज तिरंगे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच सागर, खरं तर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लोक सगळे दिसत आहेत, कारण एक शेवटचं दर्शन होण्यासाठी किंवा अखेरचा सलाम करण्यासाठी लोकांनी इथे गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। पोलिसांची सुरक्षा किंवा कशा प्रकारे पोलिसांना तैनात करण्यात आलेलं आहे?
या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. शेवटचं दर्शन संजय राजपूत यांचं व्हावं यासाठी हे सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण मी तुम्हाला दाखवू शकतो की शेवटच्या दर्शनासाठी प्रत्येक जण बिल्डिंग असेल त्याचबरोबर जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी उभा राहून श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि आता पार्थिव जे आहे तो घरामध्ये नातेवाईकांसमोर ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर ते दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. आणि प्रत्येक मोठ्या प्रमाणात पोलिसांचा संयम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात निश्चितच सागर कुटुंबियांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या आईचं वय देखील 78 आहे. कुटुंबियांना खरं तर आधार देण्यासाठी संपूर्ण जनता जी आहे ती एकवटली आहेच, परंतु सध्या शोकाकुल वातावरण कशा प्रकारे आहे? नक्कीच शोकाकुल वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी चौथाला बनवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी अनेक युवक आहेत. भारत माता की जय त्याच्या घोषणा ज्या आहेत त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्याचबरोबर झेंडे जे आहेत तेही फडकवले जात आहेत. आणि युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अंत्यदर्शनासाठी गर्दी करतायत. आपण बघू शकतो की शोकाकुल वातावरणामध्ये लहान मुलं असतील त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील पूर्ण लोक जे आहेत ते आज या ठिकाणी आलेले आहेत. निश्चितच सागर, तुमच्याकडून अपडेट हे आम्ही जाणून घेणार आहोतच. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत सागर आव्हाड. सागर, काय सांगाल, अंत्ययात्रेला सुरुवात कधी होणार? प्रतिनिधींशी संपर्क तुटलेला आहे, परंतु याच बातमीवर आम्ही लहानातली लहान अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत. कशा प्रकारे साश्रू नयनांनी खरं तर या जवानांना अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरचा सलाम करण्यासाठी किती मोठा जनसागर उसळलेला आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय. कशा प्रकारे अलोट गर्दी या अंत्ययात्रेसाठी झालेली आहे. संजय राजपूत हे 49 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांना 2 मुलं आहेत. एक मुलगा 12 वर्षाचा आहे तर एक मुलगा 11 वर्षाचा आहे. एकूण 3 भाऊ आहेत, एक बहीण आहे. त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची आई देखील 78 वर्षाची आहे. संजय यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे या मलकापूरमध्ये झालं. नूतन विद्यालयात त्यांचं शिक्षण जे आहे ते झालं. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनं खरं तर संपूर्ण परिसरातच शोककळा पसरली होती. सर्व देशालाच या खरं तर घटनेने हादरवून टाकलेलं आहे. आणि दृश्यांमध्ये जे आपल्याला नागरिक दिसतात त्यात प्रेम आहे, राग आहे, संताप आहे, द्वेष आहे आणि तेवढंच दुःख देखील आहे. या सगळ्या भावना एकवटून हे सर्व नागरिक या जवानाला एक अखेरचा निरोप देण्यासाठी आता एकवटलेले आहेत.